खासदार निलंबनावरती विरोधकांचा मोर्चा, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार सहभागी। संसद भवन ते विजय चौकपर्यंत मोर्चाचं आयोजन, शरद पवारांचाही सहभाग। खासदारांचं निलंबन चुकीचं, शरद पवार यांची टीका। सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप। तर विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। राज्यसभा सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार, नागपूरमधल्या महाल परिसरात इंडिया आघाडीचा निषेध। सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता मनोज जरांगेंना भेटणार। उदय सामंत, गिरीश महाजन, बच्चू कडू जरांगेंसोबत चर्चा करणार। मनोज जरांगेंचा 5व्या टप्प्यातील गाठीभेटी दौरा सुरू, 123 गावातले आंदोलक आणि समन्वयक यांच्याशी संवाद साधणार। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पुराव्याच्या आधारे 5.5 लाख व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा। राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही, संजय राऊतांची माहिती। तर मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी निमंत्रितांच्या यादीत। भाजप एकट्यानंच निवडणुका लढवणार, भाजप संघाच्या बैठकीत ही बाब निश्चित झाल्याचं जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद, पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा। देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन, नवीन सब व्हेरिएंट JN1 देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचा शिरकाव, सिंधुदुर्गातल्या एकाला लागण। मार्च आणि एप्रिल 2024 पर्यंत देशातल्या टोल नाक्यांवरती GPS यंत्रणा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा वनडे सामना, दोनही संघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विजय, मालिका जिंकण्यासाठी दोनही संघ आमने सामने। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xचं सर्व्हर डाऊन, भारतासह काही देशांमध्ये युजर्सला अडचणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।